श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्चाचे प्रमाण वाढेल? प्रेम, कुटुंब, शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रह तुमच्यासाठी कोणते संकेत देत आहेत? या आठवड्यात नशीब तुमची साथ देईल का? रखडलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक लाभाचे नवे मार्ग खुलतील की काही आव्हानांचा सामना करावा लागेल? चला जाणून घेऊया मिथुन राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, महत्त्वाचे निर्णय आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यातील प्रभाव आणि बुद्धिमत्तेमुळे अनेक ठिकाणी तुमचे काम सहज होईल. मात्र उतावळेपणा टाळून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे राहील. नातेसंबंध, आर्थिक व्यवहार आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांचा योग्य समतोल साधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या आठवड्यात संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच तुमच्या यशाचे मुख्य सूत्र ठरेल. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील संवाद कौशल्य आणि कल्पकता अधिक प्रभावी ठरेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात. एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. घरात उत्साहाचे वातावरण राहील. अनेक दिवसांपासून मनात असलेली योजना प्रत्यक्षात आणण्याची योग्य वेळ येईल. एखादा जुना वाद किंवा गैरसमज मिटण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे हलक्यात पाहू नका. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा आशादायक ठरेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते आणि तुमच्या कामावरील विश्वास अधिक दृढ होईल. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाल्यास ती आत्मविश्वासाने स्वीकारा. बढती, पगारवाढ किंवा नवीन पदासाठी सुरू असलेले प्रयत्न सकारात्मक दिशेने जाऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा विस्ताराची संधी मिळेल. मार्केटिंग, विक्री, शिक्षण, लेखन, माध्यमे किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होऊ शकतो. भागीदारीत काम करताना स्पष्ट संवाद ठेवा, कारण गैरसमज टाळल्यास मोठे यश मिळेल. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात केलेली मेहनत पुढील काळात मोठ्या प्रगतीचे कारण ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावध आशावादाचा राहील. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत असले तरी काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. घरातील आवश्यक वस्तू, प्रवास किंवा आरोग्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असल्यामुळे दिलासा मिळेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या योजनांमध्ये भावनेपेक्षा माहितीच्या आधारावर निर्णय घ्या. बचतीकडे विशेष लक्ष द्या आणि अनावश्यक खरेदी टाळा. एखादी अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. आर्थिक शिस्त राखल्यास भविष्यातील मोठ्या योजनांसाठी मजबूत पाया तयार होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्याची भावना अधिक दृढ होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि सहकार्यपूर्ण राहील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटू शकतात. जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा होईल आणि त्यातून योग्य मार्ग निघेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विश्वास वाढवणारा ठरेल. मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल. नातेवाईकांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा छोटेखानी समारंभाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा लाभ घ्या. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. नात्यांमध्ये संयम आणि समजूतदारपणा राखल्यास प्रेम अधिक दृढ होईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाचा ताण वाढल्यामुळे विश्रांतीकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक राहील. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी होऊ शकतात, त्यामुळे बाहेरील तेलकट पदार्थ कमी खा. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. स्क्रीनसमोर जास्त वेळ बसत असाल तर डोळ्यांची काळजी घ्या. पाणी भरपूर प्या आणि ऋतूनुसार आहार घ्या. जुन्या आजारांची लक्षणे दिसल्यास उपचार पुढे ढकलू नका. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या तुम्हाला अधिक ऊर्जावान ठेवतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित सराव सुरू ठेवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासातील ताण कमी होईल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत अभ्यास करताना योग्य विषयांची निवड करा.
मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे टाळा. आत्मविश्वास आणि सातत्य यामुळे यशाची शक्यता अधिक वाढेल. या आठवड्यात केलेली मेहनत भविष्यात निश्चितच फळ देईल. प्रवास या आठवड्यात प्रवासाचे योग लाभदायक ठरू शकतात. कामानिमित्त केलेला प्रवास नवीन संधी निर्माण करेल. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन होऊ शकते. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. नवीन लोकांशी झालेली ओळख पुढील काळात उपयुक्त ठरेल. एखाद्या शुभकार्याचं निमंत्रण मिळेल. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळून मन प्रसन्न होईल. नशिबाची योग्य साथ मिळाल्यामुळे काही महत्त्वाची कामे अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होतील. उपाय या आठवड्यात दररोज भगवान श्रीगणेशाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास हिरव्या मुगाचे किंवा हिरव्या भाज्यांचे दान करा. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे शुभ ठरेल. बोलताना संयम राखा आणि कोणालाही दुखावणारे शब्द टाळा. दररोज काही वेळ ध्यान आणि नामस्मरणासाठी राखून ठेवा. सकारात्मक विचार, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुमच्या यशाचा मार्ग अधिक सोपा करतील. एकूण मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील, तर आर्थिक बाबतीत शिस्त आणि योग्य नियोजन ठेवल्यास लाभ होईल. कौटुंबिक जीवनात प्रेम, सहकार्य आणि आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे, तर आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. शांत विचार, प्रभावी संवाद आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करू शकाल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी नव्या आशा, सकारात्मक बदल आणि समाधान घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.